लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, आप देख रहे लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज। आज की बड़ी राजनीतिक खबर पेड़ गांव से पूर्व विधायक बाबा जानी दुर्रानी के नेतृत्व में पेड़ गांव के पूर्व उप सरपंच शेख सलमान और ग्राम पंचायत सदस्य निखिल मांडे, हरीश पठान, बाला साहेब खराज सहित कई कार्यकर्ताओं ने कांग्रेस पार्टी का दामन थाम लिया। हमारी खास बातचीत में शेख सलमान ने साफ कहा, हम आने वाले चुनाव में पूरी ताकत से कांग्रेस को मजबूत करेंगे और परभणी जिले में पार्टी को नई ऊंचाइयों पर ले जाएंगे। चलिए आपको सीधे लेकर चलते हैं सरपंच सलमान का ये एक्सक्लूसिव इंटरव्यू। देखिए सविस्तार रिपोर्ट। आदरणीय माजी आमदार आमचे नेते बाबा जानी दुर्रानी साहेब सर्व समाजाला घेऊन चालणारे एक विकास पुरुष नेतृत्व आहे आणि बाबा जानी दुर्रानी साहेबाच्या जीवावर आम्ही या ठिकाणी पेडगाव ग्रामपंचायत पेडगाव सोसायटी या ठिकाणी त्यांच्या जीवावर आम्ही आमची या ठिकाणी निवडून आलेली आहे। त्यामुळे आम्ही बाबा जानी साहेबांच्या नेतृत्वावर आणि बाबा जानी साहेब जिथे जातील आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही पण त्यांच्या सोबत आमचे 4 सदस्य आहे, आणखी काही सदस्य आमच्या संपर्कात आहेत आणि जसं पहिलं ग्रामपंचायत पेडगावला होती तशीच ग्रामपंचायत हे बाबा जानी साहेबांच्या ताब्यात राहील ही अपेक्षा आम्हाला भरपूर सदस्यांकडून आहे। 100% येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, कोणत्याही निवडणुका असतील, ताकदीन आम्ही बाबा जानी दुर्रानी साहेबांसोबत आहोत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत आहोत। बाबा जानी साहेब एक सर्व समाजाला 18 पकड जातीला घेऊन सोबत चालणारे एक नेतृत्व आहे। बाबा जानी साहेब एक विकास पुरुष आहेत। आम्ही त्यांच्यामुळे राजकारणात आलो, त्यांच्यामुळे मोठे झालेलो आहेत। त्यामुळे बाबा जानी दुर्रानी साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे। नुकताच या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, ते तुम्हाला भी चांगल्या पद्धतीने माहिती आहे। महाराज जे जुने आमचे सहकारी काँग्रेसमधले आम्ही त्यांची विचारणा केली असता त्यांचं म्हणणं आहे की वरपुडकर साहेब गेल्यानं आमच्या काँग्रेसला काही फरक पडणार नाही। काँग्रेसचा एक जे मतदार आहे ते मतदार अल्पसंख्याक बहुजन समाज सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार एक पार्टी म्हणजे काँग्रेस पार्टी आहे। साहेबांनी आम्हाला या ठिकाणी ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस आमच्या पाठीशी बाबा जानी साहेब खंबीरपणे उभे होते। त्यामुळे आम्ही बाबा जानी साहेबांसोबत आहे आणि बाबा जानी साहेबांच्या नेतृत्वावर इथे येणारी जिल्हा परिषद लागणार आहे। सर्कलमध्ये पूर्णच कामं जे आतापर्यंत झालेले तुम्ही बघताय की ते कामं बाबा जानी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे। त्यांच्या जीवावरच आम्ही या ठिकाणी हे कामं केलेले आहे। जिल्ह्यात जे काही अडचण येणारी होती त्यावेळी बाबा जानी साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते।